श्री स्वामी समर्थ. शेवटी तुझ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच आहे. नमस्कार मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या व्हिडिओकडे कानडोळा दुर्लक्ष करू नका असं स्वामी समर्थांनी सांगितलं आहे. कारण हा फक्त साधा व्हिडिओ नाही, या व्हिडिओमध्ये एक असा संदेश आहे जो कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतो. स्क्रोल करतो, पुढे ढकलतो आणि काही सेकंदात विसरूनही जातो, पण काही अशा गोष्टी असतात ज्या शांतपणे ऐकल्या तर त्यांचा खरंच अर्थ खरा काय आहे तो समजतो. म्हणून एक छोटीशी विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. खूप वर्षापूर्वी एका छोट्या गावात एक साधा पण खूप विचार करणारा माणूस राहत होता. तो नेहमी लोकांना एकच गोष्ट सांगायचा, जीवनात काही संकेत असे असतात जे आपल्याला आधीच सावध करतात. पण बहुतेक लोक त्याच्यावरती खूप हसायचे. त्यांना वाटायचं तो फक्त कथाच सांगतो. एक दिवस त्या गावामध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे सगळ्यांचे विचारच बदलून गेले. त्या दिवशी त्या माणसाने गावातील लोकांना सांगितले, आज जे सांगतोय ते लक्षात ठेवा. कधी कधी छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम खूपच मोठे होतात. लोकांनी त्याची गोष्ट ऐकली पण पुन्हा नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केलं. काही जण म्हणाले, असं काही होत नसतं. काही जण म्हणाले, हे सगळं फक्त घाबरवण्यासाठीच आहे. पण काही दिवसांनी जे घडलं ते खरंच खूप वेगळं होतं. त्यांनी सगळेच थक्क झाले. त्या घटनेनंतर गावातील लोकांना एक गोष्ट मात्र कायमची समजली. जेव्हा एखादा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा त्याकडे कधीही कानडोळा करू नये. शेवटी तुझ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, याकडे कानडोळा करू नकोस. आजकाल आपण अनेक व्हिडिओ पाहतो, पण त्यातील बहुतांश व्हिडिओ आपण काही सेकंदातच पुढे ढकलत चालतो. आपला हात गप्पच बसत नाही. पण कधीकधी एखादा संदेश असा असतो जो दुर्लक्ष केला तर आयुष्यात मोठा अनर्थसुद्धा होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात सांगितलेली गोष्ट कदाचित तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकते. जीवनातील संकेत. जीवन आपल्याला अनेक वेळा संकेत देत असते, पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. कधी एखादी छोटीशी चूक, कधी एखादा छोटासा इशारा, कधी एखाद्या माणसाचे शब्द, हे सर्व काही कारणासाठी घडत असते. पण जेव्हा आपण या सर्व गोष्टींकडे कानडोळा करतो तेव्हा त्या गोष्टी मोठ्या समस्यांमध्ये सुद्धा बदलतात. मी तुम्हाला सांगितलं ना, खूप वर्षापूर्वी एका गावात तो ज्ञानी माणूस राहत होता. तो लोकांना नेहमी सांगायचा, जीवनात मिळणारे संकेत कधीही दुर्लक्ष करू नका. पण गावातील लोक त्याच्यावर हसायचे. त्यांना वाटायचे की तो फक्त सर्वांना घाबरवतो. त्यामुळे एक दिवस जी घटना घडली त्या माणसाने गावातील लोकांना सांगितले, आज मी जे सांगतोय ते लक्षात ठेवा, कारण काही दिवसात अशी घटना घडेल ज्यामुळे सगळं आयुष्य बदलून जाईल. लोकांनी त्याची ही गोष्ट ऐकली नाही, पण पुन्हा दुर्लक्ष केले. काही जण म्हणाले, ही फक्त कथा आहे. त्यामुळे गावात ती जी समस्या निर्माण झाली, लोक घाबरले. त्यांना त्या माणसाचे शब्द आठवले. त्यावेळी त्यांना समजले, कधी कधी छोटा इशारासुद्धा दुर्लक्षित केला तर त्याचे परिणाम खरंच खूप वाईट असू शकतात. जीवनातील मोठा धडा. त्या घटनेनंतर गावातील लोक बदलले. त्यांनी ठरवले की आता कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे नाही, कारण जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतोच. आजच्या काळातील सत्य, आजच्या काळातही हेच घडत आहे. लोक महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, ते छोट्या गोष्टीकडे लक्ष देतच नाहीत. पण छोट्याच गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर त्यांचं आयुष्यसुद्धा बदलू शकतं. आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे आत्ताच्या काळामध्ये लोकांना समजत नाही. पण नंतर जेव्हा समस्या येते तेव्हा खरं तर त्यांना खरा पश्चाताप होतो.
त्यामुळे स्वामी समर्थांना हेच सांगायचे आहे की छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. तुमच्यासाठी काय योग्य आहे काय नाही त्या गोष्टीकडे लक्ष द्या. छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमचं आयुष्य कसं सुधारू शकता, कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष न करता लक्षपूर्वक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन काम करायला सुरुवात करा. त्यामुळे तुमचं खरंच आयुष्य बदलेल. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत स्वामी समर्थांनी पोहोचला आहे. याकडे कानडोळा करू नका. कधी कधी एक छोटीशी माहिती एखाद्या मोठ्या संकटापासून तुम्हाला वाचवू शकते. जर तुम्हाला हा संदेश महत्त्वाचा वाटला असेल तर हा इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीचे देखील भले होईल. ते देखील छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायला, त्यातून मार्ग काढायला शिकेल. जीवनामध्ये मिळणाऱ्या संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका, कारण कधी कधी दुर्लक्ष केल्यास आपल्या हातातली मोठी संधी आपण गमावू शकतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं व्हिडिओला हाईप द्या आणि जॉईन बटनावरती क्लिक करून आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्कीच थोडाफार सपोर्ट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ यांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.